रामकृष्ण हरे। आसित गिरी समंस्यात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वे लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां येष पारन्न याते। सज्जन श्रोते हो, आपणाला सप्रेम नमस्कार। दोन गोष्टी महत्त्वाच्या या विषयावर आजचा हा आपला भाग आहे। दोन गोष्टी कोणत्या? एक अनागत विधाता आणि दुसरी प्रत्युत्पन्नमती। या दोन गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या असतात। अनागत विधाता म्हणजे संकट येण्यापूर्वीच ज्याला कळतं की असं होणार आहे त्याला म्हणतात अनागत। विधाता म्हणजे जाणणारा, विधाता म्हणजे ब्रह्मदेव असाही दुसरा अर्थ होतो। ब्रह्मदेवाला सगळं कळतं ना। तेव्हा संकट येण्यापूर्वी किंवा चांगल्या गोष्टी जरी येण्यापूर्वीच त्याला अगोदर कळतात की हां असं होणार आहे, असा एक मनुष्य। आणि दुसरा प्रत्युत्पन्नमती, संकट आल्यावर इथे काय करायचं, समयसूचक बुद्धी असा दुसरा पर्यायी शब्द घेऊया। समयसूचक बुद्धी, समय आला आणि मग संकट आलं तर त्यातून कसं निष्ठायचं, कसं वाचायचं, कसं सुटायचं त्याच्यातून, अशी ज्याची बुद्धी त्याला म्हणतात प्रत्युत्पन्नमती, समयसूचक बुद्धी। या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर माणसाजवळ असल्या तर त्या माणसावर संकट आले तरी तो घाबरत नाही, त्याच्यातून निभावून जातो, असा त्याचा अर्थ आहे। याच्यावर आपण एक दृष्टांत पाहूया। दृष्टांत असा आहे की 4 मित्र एका गुरुकुलामध्ये अभ्यास करायला जातात। त्याच्यामध्ये 3 जण अभ्यास वाचतात आणि एक मात्र त्याला अभ्यासामध्ये रस नसतो। तर तो त्याच्या अंगचाच शहाणपण असतं त्याचं। त्याला समयसूचक बुद्धी आणि प्रत्युत्पन्नमती या गोष्टी शिकून येत नाही, त्या अंगात असतात, शिक्षणाने त्या वाढत असतात, एवढाच महत्त्वाचा भाग आहे। तेव्हा ते 3 जण शिकले, 4 वर्षामध्ये त्यांनी विद्या आत्मसात केल्या। पण हा चौथा जो मित्र होता तो फक्त मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याबरोबर होता। तो पाठात कधी बसायचा नाही। त्याने अगोदरच गुरुला सांगितलं होतं मला काय त्या शिक्षणात इंटरेस्ट नाही आहे, मी हे मित्राशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून मी या मित्रामध्ये आलेलो आहे। तुमची सेवा बिवा बाकीचं मी सगळं करील, पण म्हणाले मला विद्यामध्ये अजिबात रस नाही। त्यामुळे गुरुजी म्हणले ठीक आहे, तुला रस नसेल तर सांगण्यात काय मजा नाही आहे। पण हे 3 जण मात्र विद्या पारंगत झाले, आपापल्या विद्येमध्ये निष्णात झाले। आणि जेव्हा ते विद्या शिकून गुरुची आज्ञा घेऊन परत आपल्या गावी येत होते तेव्हा एका अरण्यातून ते येत असताना हाडं पडलेली एकाने पाहिली। तो म्हटला अरे हे इथं जे हाडं पडलेली आहेत ना, तर ती हाडं कशाची आहेत? तर तो दुसरा म्हणला अरे मी शल्यचिकित्सक आहे, हाडं परीक्षक आहे मी, हे हाडं कशाचे आहेत मी बरोबर जाणते। एक हाड उचललं असं पाहिलं, हां हे वाघाचं हाड आहे म्हणले। मग ही इतस्ततः पडलेली जी हाडं आहेत इकडे तिकडे पडलेली, तर त्या मग जमा केली हाडं। आणि दुसरा जो होता तो जुळणी, हाडांची जुळणी करण्यामधली विद्या तो शिकलेला होता। पहिला हाडं परीक्षक, दुसरा जुळणीची विद्या शिकवला होता। त्याने एकमेकाला बरोबर हाडं जुळवली। आणि तिसरा जो होता तो संजीवनी विद्या शिकलेला होता, म्हणजे संजीवनीचे मंत्र त्याने सिद्ध केले होते 4 वर्षामध्ये। संजीवनी मंत्र म्हटला की तो प्राणी जिवंत होणार, अशी ती विद्या होती। आणि मग या दोघांनी आपली विद्या सिद्ध केली, परीक्षण आणि जुळणी। तो तिसरा म्हटला आता मी तर संजीवनी विद्या शिकलेलो आहे,
हे दोघे म्हणाले, मग तू आता प्रात्यक्षिक दाखव. आम्ही बघ प्रात्यक्षिकाने प्रॅक्टिकल सिद्ध केलेलं आहे, आमची विद्या सक्सेस झालेली आहे. तर तो तिसरा जो संजीवनी शिकलेला होता ना, तो म्हणला, आता मी माझी विद्या सक्सेस करून दाखवतो, बघू प्रात्यक्षिक काय होतं आहे ते. आणि मग तो संजीवनी विद्येचा मंत्र म्हणायला सुरुवात करायला लागला. तेवढ्यामध्ये चौथा जो होता ना, समयसूचक बुद्धी असणारा, अंगभूत शहाणपणा असणारा, त्याला लगेच समजलं की अरे, आता जर याच्या संजीवनी मंत्राने वाघ का जर जिवंत झाला की मग आता काय घरं नाही. म्हणून तो यांच्या नादातच होते. विद्वान लोक असतात ना, विद्या शिकलेल्या, विद्येचा गर्व, विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे, असं संत म्हणतात. विद्या अल्प असते पण गर्व शिरोमणी, गर्व फार मोठा असतो. बघ मी कसे वाघाचे हाडं सगळे परीक्षण केले, दुसरा म्हणतो मी कसे जुळवले, अशा त्या नादामध्ये होते. तिसरा तो मंत्र पुटपुटायला लागला. चौथा जो होता ना, त्याने जाणलं की समजा ह्या चौथ्याची विद्या सिद्ध झाली असेल, कारण दोघांचे सिद्ध झालेले आहेत. हा यांना न विचारता एकदम जाऊन झाडावर जाऊन बसला आणि मग हा मंत्र म्हणतोय. तो त्या जुळलेल्या हाडाकडे बघतात दोघंजण आणि मंत्र म्हणता 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 मंत्राचं शेवट पूर्ण झाल्याबरोबर वाघ जिवंत झाला. हा करून एकदम त्या तिघांच्या अंगावर धावला, फंजाने खाली पाडले, एका एकाला मारले आणि मग हे तिघांचाही फाडशा पाडला त्याने. आणि हा चौथा मात्र झाडावरून बघत होता. झालं, तो वाघाने त्या तिघांना खाल्लं, ज्याला काय तेवढं खायचं तेवढं. वाघ निघून गेला आणि मग हा झाडावरून उतरून एकटाच गावाकडे गेला. गावाकडे गेल्यानंतर गावाकडचे लोक जे होते ते त्याचं स्वागत करायला लागले. 4 वर्षांनी आपला गावातला हा विद्वान होऊन आला असेल, फार विद्या शिकून आला असेल म्हणून त्याचं ते शांताबाई म्हणून डीजे लावला आणि डीजेमध्ये नाचायला लागले वगैरे. पण ज्यांचे हे तिघंजण दुसरे आई वडील वगैरे हे नाचले, ते म्हणले, अरे हे दुसरे कुठे गेले, तू एकटाच कसं काय आला, आणि दुसरे तिघंजण मित्र काय झाले तुझे, कुठे गेले. ते म्हणलं, ते वाघाने खाल्ले आणि हे कसे काय खाल्ले, तू कसं काय वाचला. तो म्हणला, ते विद्या शिकलेले होते, मी काय विद्येत रस घेतला नाही, मी काय विद्या शिकलो नाही. मग तू वाचला कसं काय. म्हणले, असंच माझं जरा शहाणपण असल्यामुळे, मला पहिल्यापासूनच अंगभूत शहाणपण असल्यामुळे मला समजलं. पहिल्याने ते वाघाचे हाडं म्हणाले परीक्षण केले, ती विद्या शिकला होता. दुसऱ्याने जुळवलं, ती विद्या शिकला होता. आणि तिसऱ्याने संजीवनी विद्या, तो मंत्र म्हणल्याबरोबर वाघ जिवंत झाला. तोपर्यंत म्हणला मी झाडावर जाऊन बसलो होतो, त्यांची मजा बघत होतो. आणि वाघ जिवंत झाल्यावर हे वाघाने त्यांना घातलं. अरे राम राम म्हणले, विद्येचं हे फल. तेव्हा सा विद्या या विमुक्तये, तीच खरी विद्या की जी माणसाला जगवते आणि दुःखातून मुक्त करते. अशी विद्या शिका आणि तीच खरी विद्या असते. आणि म्हणून प्रत्युत्पन्नमती आणि समयसूचक बुद्धी अशा प्रकारच्या 2 गोष्टी अंगभूत असतातच, पण त्या वाढवाव्या लागतात. आणि त्या न वाढवल्या आणि जरी कितीही तुम्ही पुस्तकी विद्या शिकलात, पारंगत झालात, तरी त्याचा उपयोग होईलच असं नाही. आणि म्हणून ज्ञानाची जी गोष्टी आहेत ना, तर त्या अशा असतात अंगभूतपणाच्या. काहींना न सांगता कळतं. आता त्या चौथ्याला काय सांगितलं नाही की आता वाघ जिवंत होईल का नाही, तर लगेच कळलं वाघ जिवंत होणार, यानं खाणार. न सांगता कळणं फर्स्ट क्लास, सांगितल्यावर कळणं सेकंड क्लास, आणि सांगूनही ज्याला कळत नाही किंवा ते करतच नाही, थर्ड क्लास समजायला हरकत नाही. तेव्हा समयसूचक व्हा. एका हिंदी सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, आदमी आदमी तो बहुत है, आदमी का है सुकाल, जिस आदमी का काम है उसी का है दुकाल. आदमी आदमी तो बहुत है. कितीतरी माणसं, आता रस्त्याने माणसं मावेनात, इतकी माणसं झाली, लोकसंख्या अफाट झालेली आहे.
भारताने त्या चीनलासुद्धा मागं टाकले लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मी नेहमी एक विचार सांगत असतो की जोपर्यंत लोकसंख्येवर नियंत्रण घालत नाहीत तोपर्यंत कितीही विकासाच्या योजना तुम्ही मांडा आणा त्या कमीच पडणार आणि समस्या सारख्या वाढत जाणार. समस्या जर तुम्हाला नको असतील तर इतर राष्ट्राचं बघा ना तुम्ही, अमेरिका वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, माणसं कमी आहेत आणि विद्वत्ता जास्त आहे. जे लागतात तेच ते बरोबर हे करतात. तेव्हा आपलं जे काय चुकतं हे ह्यांना कोणाला काय गरज नाही आहे, तर ते पहा, ते शोधा आणि त्याच्यावर नियंत्रण आणा. तेव्हा सुभाषितकार असं म्हणतो, आदमी आदमी तो बहुत है, आदमी का है सुकाल. खूप झाली, क्वांटिटी खूप वाढली, क्वालिटी नाही आहे. क्वालिटी वाढवली पाहिजे, गुणवत्ता कमी पडते आहे. तेव्हा आपल्या भारतामध्ये अशिक्षित जास्त आहेत, त्याच्यानंतर शिक्षित आहेत, शिक्षित आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला सुशिक्षित आहेत. काय करतो? काय नाही, सुशिक्षित आहे. नोकरी आहे का? नाही, सुशिक्षित बेकार. अरे सुशिक्षित होऊन जर बेकार माणूस होत असेल तर त्या डिग्रीला काय म्हणायचं? ती विद्या नाही, ती अविद्या आहे. आणि चौथा आहे प्रशिक्षित. प्रशिक्षितच सुरक्षित राहू शकतो. आणि म्हणून सज्जन हो, आपल्या अंगभूत गुणांची गुणवत्ता वाढवा, आपलं शहाणपण जागं करा, त्यासाठी सत्संगती करा, चांगलं वाचन करा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होणार. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.